ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उस्मानाबाद मधल्या एका मुस्लिम कुटुंबात लंबोदर पितांबरचे सूर येऊ लागले आणि तेही एका चिमुकल्याच्या हट्टाखातात। नेमकं काय घडलंय बघूया। दीपका कानी कुंडल मोती हात दिव्या लावला देवापाशी उजाड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सत्वर देऊन पाशी। हा आहे 3 वर्षांचा अब्रार जमादार, ज्याच्या घरात अजान ऐकू यायची त्याच्या घरात लंबोदर पितांबरचे सूर आले। हे घर कळंबच्या नायब तहसीलदार असलम जमादार आणि डॉक्टर आर्शिया यांचं आहे। पण या घरात बाप्पा कसा आला त्याची कहाणी देखील भन्नाट आहे। चतुर्थीच्या दिवशी ग्रामीण भागात कामानिमित्त होतो आणि दुपारी पत्नीचा फोन आला की माझा मुलगा अब्रार हा गणपती आणायचा म्हणून खूप हट्ट करतोय आणि खूप रडतोय। त्याला समजावून सांगितलं तिनं, पण तो काय ऐकत नव्हता। मग मी त्याला म्हणलं की सांग त्याला मी आल्यावरती आणू गणपती आपण, काय वेळ मारून आलं तेवढंच एक कारण होतं। पण मग तो काय ऐकायचं नाव घेत नव्हता आणि 1 तासाभरानं शेवटी बायकोनं माझ्या गणेशाची मूर्ती घरी बसवल्याचा फोटोच पाठवला डायरेक्ट। नाचत गेला गणपती आणायला आणि आल्यानंतरही खूप खुश होता। नंतर आला आणि म्हटला की तू मोदक बनव, मी खेळून येतो तोपर्यंत। नंतर मोदक बनवले आणि संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर सर्वांनी मिळून आरती केली। बाप्पा घरात आल्यापासून अब्रार भलताच खुश आहे, जणू आपला मित्रच घरी राहायला आलाय असं त्याला वाटतंय। खरं तर पहिल्या दिवशी इतकी मजा झाली की तो घरातून बाहेर जाताना सांगायचा बाप्पाला की बाप्पा मी बाहेर खेळायला चाललो, येतो का म्हणून। आणि जेव्हा संध्याकाळी झोपायची वेळ झाली तेव्हा मूर्ती लिटरली तर हातात घेतली आणि बेडवर गेला होता। मी म्हणलं इथं का आणली, म्हणजे बाप्पाला घेऊन झोपायचंय। म्हणजे ही निरागसता खूप हसू आला ऐकून। मग त्याला समजावून सांगितलं की नाही बाप्पा तिथेच झोपतात, आपण इकडे झोपायचंय। खरं तर एक पर्याय असाही होता आमच्या पुढे की त्याला हे सांगावं समजावून की आपल्यात गणपती आणत नाहीत। पण माझ्या बुद्धीला हे नाही पटलं की या 3 वर्षाच्या मुलाला आपलं आणि परकं हे समजावून सांगणं आणि या वयामध्ये त्याच्या मनामध्ये हे पेरणं की आपण दुसऱ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळे आहोत, हे सांगणं मला नाही पटलं। इस्लामचा हिरवा आणि भगवानचा भगवा असली भंपक गणितं आयुष्यातले काही पावसाळे गेल्यानंतरच तयार होतात। म्हणूनच म्हणतात लहानपण देगा देवा। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।